की कणकणी आले दुपारपासून. दुपारी गोळ्या घेतल्या होत्या तापाच्या गोळ्याने थोडा घाम आला, पण झोपले थोडा वेळ आणि त्यानंतर अचानक म्हणजे कणकणी खूपच आली, म्हणजे शिवरिंग होत होती, थंडी खूप वाजत होती. त्यानंतर कामं वगैरे केली त्याच्यातच आणि आता वाजले 7. तर आता जाते दवाखान्यात, कारण कसं आहे लहान बाबू आहे त्याच्यामुळं मला इंजेक्शन घ्यावं लागेल. तर इंजेक्शन घेते आता जाऊन, म्हणजे इंजेक्शनने कसं पटकन बरं होतं. तर मी अंगावर काढत नाही कारण लहान पोरं आहेत ना. मी जरा आजारी पडली तर परत ह्यांना कोण बघणार, त्याच्यामुळं मला स्ट्रॉंग बनायला लागतं. हॅलो सर्वांना, परत एकदा माझ्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि आज सर्वजण आजारी पडलेत, सगळ्यांना बरं वाटत नाही आहे. मला पण कणकणी जाणवते, खोकला रात्रीपासून ताप येतोय बारीक बारीक. आणि वैभूला पण बरं वाटत नाही आहे, मिस्टरांना पण बरं वाटत नाही आहे. काय झालं? ते सगळेजण आजारी पडले, तर वातावरणच तसं आहे, त्यामुळं सगळं बिघडले, सगळं तब्येतच बिघडले. तर जेवण बनवायचं, अजून भात बनवलेला सकाळी, नाश्ता वगैरे झाला. आज शिरा बनवलेला सकाळी. आमचा बाबू तो आहे ना, बाबू ऐकाल शना ही या माझं पिल्लू एकटेच खेळते ते. ग्लास ते पण दवाखान्यातून आताच जाऊन आले, कारण पाऊस होता, सकाळपासून पाऊस होता ना, त्यामुळं. तर ते झोपलेत आणि मी जेवण बनवते. तर जेवणामध्ये भात सकाळी बनवलाच आहे. इथे सोयाबीनची आमटी बनवते, भात आहे. अशी सोयाबीनची भाजी बनवली साध्या पद्धतीने, पातळ. सर्वांचीच तब्येत बिघडली आज. आशूला पण बरं वाटत नाही, मला पण नाही. दवाखान्याला गेलो होतो, आशूला दवाखान्याला घेऊन जायचं आहे. तर पूर्ण तब्येत बिघडली, डाऊन झाली. आशूला काम करू नको म्हणतोय तरी काम करते बघा, तरी पण काय ऐकत नाही. ते बघा काम करायला लागली ती उठून, काय करणार. तब्येत सगळ्यांचीच बिघडलेली आहे. आज काय व्हिडिओ काढायला जमलेला नाही जास्त, तरी पण आम्ही काय ना काहीतरी गोळ्या घेतलेला आता परत ताप करला. बघू आता रात्री गोळ्या खाते नाही झाली तर मग जायला लागेल दवाखान्यात. ते बघा एवढी भांडी घासली ती ना. मला असं वाटतं जायला पाहिजे जाऊया म्हटलं तर जाऊया, काय विषय नाही. उद्या सकाळी सिरियस होऊन बसशील. आज दिवसभर पाऊस पडतोय, त्याच्यामुळे वातावरण खूप काय खरं नाही. वातावरणाचं काय अवघड झालं सगळं. वातावरण सगळं बिघडल्यामुळं तब्येत पण सर्वांची बिघडली आहे. लहान पोरं आहेत त्याच्यामुळे लय भीती वाटते, कारण दोघे पण आजारी पडलं तर पोरांना कोण बघणार, हा एक विषय आहे. तर चला मग. तर संध्याकाळची वेळ झाले, कामं वगैरे आवरली आणि इतकी कणकणी आले दुपारपासून. दुपारी गोळ्या घेतल्या होत्या तापाच्या गोळ्याने थोडा घाम आला, पण झोपले थोडा वेळ आणि त्यानंतर अचानक म्हणजे कणकणी खूपच आली, म्हणजे शिवरिंग होत होती, थंडी खूप वाजत होती. त्यानंतर कामं वगैरे केली त्याच्यातच आणि आता वाजले 7. तर आता जाते दवाखान्यात, कारण कसं आहे लहान बाबू आहे त्याच्यामुळं मला इंजेक्शन घ्यावं लागेल. तर इंजेक्शन घेते आता जाऊन, म्हणजे इंजेक्शनने कसं पटकन बरं होतं. तर मी अंगावर काढत नाही कारण लहान पोरं आहेत ना. मी जरा आजारी पडली तर परत ह्यांना कोण बघणार, त्याच्यामुळं मला स्ट्रॉंग बनायला लागतं. तर आता दवाखान्यात जाते, इंजेक्शन घेते. आता पाऊस येणार आहे वाटतं, पावसाच्या आत जातो आणि येतो पटकन, कारण हे बघा वातावरण झालं आहे आणि मला सध्या बोलता पण येत नाही. असं नाही का कानातून एकदम गरम गरम वाफा सोडत आहेत असं वाटते. खूप चेहरा बिरा उतरला आहे. आता वैभूला बरं वाटतं आहे. मिस्टर आले सकाळी आणि वारा बघा किती सुटला आहे, खूप सुटला आहे वारा. तर जातो, कारण अंगावर काढलं तर आणखीन होईल. उद्या सकाळपर्यंत खूप जास्त होईल, त्याच्यामुळे जाणं पण गरजेचं आहे. तर आता मिस्टर दार लावत आहेत मिस्टर, आणि मच्छर भरपूर वाढल्यात. मच्छर म्हणजे इतके आहेत ना, दार उघडं ठेवू शकतच नाही संध्याकाळचं, इतक्या मच्छर आहे. तर इथं मिस्टर यांनी दार लावलं
आणि येते. तर आता जातो, इंजेक्शन घेते आधी, नाही का वातावरणाचं आहे ना त्याच्यामुळे त्रास लय होतोय. हे बघा पाऊस किती उठला ह्या बाजूने. पावसाच्या आत आहे. काय हो? पावसाच्या आत एवढं काय पडलं नाही. बरं पडलं. चल. बस ठीक. चन्नू तनु, हे हे तनु, तनु जाऊ दे. जाऊ दे. दवाखाना वगैरे दाखवून झाला मित्रांनो. आता चाललोय घरी. जाऊ दे. पुढं बघ, पुढं सुरक्षा गाडी की दाखव. कॅमेरामॅन वैभव आहे आमच्या आज. लगेच घाम आला. काय काय त्रास होता सांगितलास का? खाली कर की वैभव कॅमेरा. तर आलो दवाखान्यातून. आता चालू, आता मिस्टर दार उघडत आहेत आणि इंजेक्शन घेतला. आता बघू, इंजेक्शन घेऊन थोड्या वेळाने जरा बरं वाटेल. कारण ना मी आजारी पडले ना, मी इंजेक्शनच घेते. इंजेक्शन घेतलं की जरा बरं वाटतं. गोळ्याने ना फरक पडत नाही लवकर, त्याच्यामुळे घ्यावं लागतं. कसं लहान पोरं आहेत ना, त्यामुळे काळजी करावी, म्हणजे काळजी घ्यावी लागते आपली स्वतःची. वारा भरपूर सुटला आहे बाहेर, हे बघा. आणि काय माहीत पाऊस पडतो वाटतं संध्याकाळी. चला चला, काय मला ढकलते का आता? कशासाठी आणलंस ते बघ. आलो घरामध्ये. तर बघू थोड्या वेळात आता जेवण बनवते. मला काय आराम नाही. आता जेवायला बनवते सर्वांना. आज ताकदच नाही आहे बोलायला, कारण खूप त्रास होतोय. असं वाटतं नकोच व्हिडिओ बनवायला, पण लागतंय. काय झालं तुला पण काहीतरी बोलायचं आहे? मित्रांनो, दवाखान्यातून आलोय आता आशू जेवण बनवते. तर हे बघा, आशू जेवण बनवते, होय की नाही? लागले बघा, घाम किती आलाय. इंजेक्शनचं रिॲक्शन आलं आता जरा बरं वाटेल थोडं. कणकणी तर अजून आहे, पण इथे बघा भात ठेवला इथे, आणि इथे डाळ बनवायला ठेवले. डायरेक्ट डाळ बनवायचे, डायरेक्टच कुकरमध्ये सगळं काय ते मिक्स केलं आणि तशी डाळ बनवते. बाबू काय मला काहीच काम करून देत नाही, त्याला घ्यायला लागते. तर आता घेते त्याला थोडं, त्याला पण खाणं बनवायचं आहे. आता वाजलेत 7:45 वाजलेत संध्याकाळचे. आणि आज काहीच कळत नाही काय बोलायचं, काय व्हिडिओ बनवायचा, कारण नाही का सुचतच नाही आहे. असं वाटतच नाही की काय बनवावं वगैरे. पण
बनवायला लागते, कारण मी मनात ठाम मानले की मी दररोज व्हिडिओ टाकणार. त्याच्यामुळं किती त्रास झाला ना तरी मी हार मानणार नाही आहे, हार अजिबात मानणार नाही आहे. तर भाताला येते दमट ठेवते. भात झाला, एका बाजूला डाळ बनते आणि बाबूची खिचडी पण बनवायची. बाबूची खिचडी आता भात थोडा दमट ठेवला, भात झाला की इथे खिचडी टाकते बाबूची, इथे डाळ बनते. काय बाबू त्याला मम्मा पाहिजे नसती है ना खेळायला. तर व्हिडिओ मी इथेच थांबवते आता, जास्त काय बनवत नाही आहे कारण खूपच त्रास होतोय. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या. चला बाय.